माझा हा व्हिडिओ प्रणितीताई, मनालीताई, स्नेहलताई, आता स्नेहलताईचं तर मी अकाउंट पाहिलेलं नाही किंवा फोनवर कॉन्टॅक्ट नाही झालेला, आणि माधुरीताई ह्या सगळ्यांसाठी आहे। तर मनालीताई तुम्ही वकील आहेत, तुम्हाला पुस्तकी ज्ञान आहे, 4 अक्षरं तुम्ही शिकलेले आहेत, तुम्हाला कायद्याचं ज्ञान आहे। तर मी तुमच्या चौघींना एक कळकळीची विनंती करते बरं का, मला मध्ये पडायचंच नाही। आणि मला जसं वाटतं ना, जी माझ्या भावना आहेत त्या किती लोकांच्या भावना आहेत त्यांनी आवर्जून कमेंटमध्ये सांगा। तर मी माझ्या भावना सांगते की मनालीताई, प्रणितीताई आणि स्नेहलताई, तुम्ही सगळ्या सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत आणि समजदार आहेत। आणि माधुरीताई, तर माझी एक अपेक्षा आहे, तुम्ही सगळ्यांनी एकदा एक मेळावा घ्या किंवा तुम्ही सगळ्यांनी एकदा समोरासमोर या, आणि हे जी काही प्रकरण चाललेत ना, तर प्लीज 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 ती प्रकरण मिटवून घ्या, की वादतंटे तुम्ही मिटवून घ्यावे। समोरासमोर येऊन जे काही तुमच्यामध्ये गैरसमज झालेले आहेत किंवा जे काही तुम्ही एकूणमेकीला वाईट शब्दात बोललेले आहेत, तर एकूणमेकीची माफी मागून मिटवून घ्यावे असं मी, कारण यामुळं तुमच्या सगळ्यांनाच खूप मानसिक त्रास होत असेल की बाबा ही मला असं बोलली, ती मला तसं बोलली, आणि शब्दानं शब्द तुमच्यात वाढत जात आहेत। आणि याचा तुमच्या सगळ्यांनाच, एकालाच म्हणत नाही मी, मनालीताईला पण खूप मनस्ताप होतोय की मला ही असं बोलली, माझ्या आईला बोलली म्हणून, माधुरीताईला पण होतो, प्रणितीताईला पण होतो आणि स्नेहलताईला पण होतो। मग एक मी कळकळीची विनंती करते, जर खरंच तुम्ही तुमच्यापैकी कोण चुकला असेल, चुकणाऱ्यानं माफी मागावी आणि माफ करणाऱ्यानं मोठ्या मनानं माफ करावं। मी फक्त एक चांगल्या भावनेनं बोलते, मला काही तुमच्या प्रकरणाचं काही माहीत नाही आणि मध्ये पडायचं नाही। पण एक मी म्हणजे एक तुमची लहान बहीण समजा, मोठी बहीण समजा, ह्या भावनेनं सांगते की खरंच मिटवून घ्या, कारण तुम्ही सगळेच खूप चांगले आहेत, गोड आहेत, समजदार आहेत। तुमच्याकडं आम्ही काहीतरी आदर्श घ्यावा, कारण असं काहीतरी आहे। कारण मी मनालीताईनं पण म्हणजे मला फोनवर बोलल्या ना, तर खूप सुंदर बोलल्या, प्रणितीताईंनी पण मला फोन केला तर त्या पण खूप सुंदर बोलल्या, म्हणजे त्यांनी पण म्हणजे असं कुठलं दादागिरी वगैरे दोघींनीही केली नाही। आता स्नेहलताईशी तर मी काही बोललेलीच नाही, आणि माधुरीताईशी पण मी बोलले होते, पण त्या पण खूपच सुंदर बोलल्या होत्या। त्यामुळं मला वाटतं की तुम्ही सगळेच एवढे चांगले आहेत ना, मग तुमच्यात कुठंतरी काहीतरी गैरसमज निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं तुमचे ही वाद चव्हाट्यावर जात आहेत। तर एक कमी जे काही गैरसमज निर्माण झाले ती तुम्ही एखादा मेळावा ठेवा किंवा मीटअप ठेवा आणि त्यामध्येही मिटवून घ्यावे, मी एक अशा अपेक्षा करते। बाकी तुमची मर्जी आहे, आणि तुम्ही म्हणजे माझ्या कुठल्याही व्हिडिओचा गैरअर्थ काढू नका। मला फक्त एक वाटतं की त्या दिवशी मला मनालीताई रडल्या फोनवर, मला ते खूप वाईट वाटलं, आणि प्रणितीताई पण म्हणजे खूप तळतळून सांगत होत्या, बोलत होत्या, मला ते पण खूप वाईट वाटलं, आणि माधुरीताई लाईव्हवर रडल्या, ते पण मला खूप वाईट वाटलं। आता स्नेहलताई आणि मी काही संपर्कात आलेले नाही आणि त्यांचे मी काही म्हणजे लाईव्ह वगैरे पण पाहिलेले नाहीत, पण कसं मला फक्त मनालीताईला सांगायचंय, मनालीताई तुम्ही करू शकताय हे, तुम्ही जर ठरवलं ना मनालीताई की आपण सगळ्याला एक करायचं, तर तुम्ही एकत्रित आणू शकताय, करू शकताय। आणि प्रणितीताई तुम्ही तर खूपच छान काम करताय की हो, मी तुमचे व्हिडिओ पाहिले, लाईक केले, तुम्ही पाठवलेल्या लिंकला। अहो तुम्ही समाजातले जे लोक वेडसर असतात किंवा ते कुठल्या तरी ट्रेसमध्ये वेड्यासारखे करतात, त्यांना तुम्ही एकत्रित आणताय, त्यांची सेवा करून त्यांना तुम्ही समजदार बनवताय। मग हे तर सगळे समजदार चांगले माणसं आहेत ना, मग त्यांना एकत्रित आणण्याचा थोडासा तुम्ही जर प्रयत्न केला ना प्रणितीताई, तर हे सगळं कव्हर होईल, आणि हे जी तुमच्यात एकूणमेकीला मनस्ताप होत आहे, एकूणमेकीचा त्रास होत आहे, तो कुठंतरी संपून जाईल। एक मी ही चांगल्या भावनेनं सांगत आहे, आणि मी ह्या आधी पण सांगितलं की यापुढं मी म्हणजे ह्या विषयावर म्हणा किंवा तुमच्या कुणावर म्हणा कुठलाही व्हिडिओ करणार नाही, मग ती माधुरीताई असू देत, प्रणितीताई असू देत, किंवा स्नेहलताई असू देत, किंवा आपल्या मनालीताई असू देत। तर एक मी चांगल्या भावनेनं सांगते, शेवटी मर्जी तुमची आहे, मत तुमचं आहे, पण एक मला वाटतं कुठंतरी की हे संपलं पाहिजे यार, सगळ्यांनी एक झालं पाहिजे, खरंच संपलं पाहिजे आता शेवटी। आणि माझ्यासारखं जे मला वाटतं ते ही जी बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना किती जणाला असंच वाटतं ते मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा। बाकी शेवटी आता तुम्ही ठरवलं तर हे सगळं शक्य होऊ शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनालीताईंनी आणि प्रणितीताईंनी
जर ठरवलं ना की बाबा ही सगळे वाद मिटवू, गैरसमज जे झालेले आहेत ती दूर करून हे सगळं आपण थांबवू, तर हे नक्कीच होऊ शकतं. आणि कुणाकुणाला वाटतं की हे असं झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या सख्या एक झाल्या पाहिजेत, त्यांनी कमेंटमध्ये सांगा.